ते करायचं हा असं यायचं इथून इथे असं आला समोर अरे वा 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 खूप छान वा सुंदर असं महिला आहे जे आपल्या कलाकार करीत आहे सुंदर खूप छान खूप छान नमस्कार जोरदार टाळ्या ही आपली परंपरा होती या गाण्याला बायका भारी देवा आला आला गाणं बस सुंदर 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 चला महिलांनी गाभा क्या बात आहे सासूच्या पाठोपाठ सून सुद्धा या ठिकाणी आलेले आहे अगदी जोरात टाळ्या खूप छान खूप छान वाह 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 खूप छान खूपच छान खूपच छान वाह काही वाह 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 अरे ले बात क्या बात है ही आहे आपली क्या आहे चला फटाफट मजा आली घाबरू नका मोकळे करा हीच वेळ आहे हीच संधी आहे आणि मोकळं करून लागला या आपण मराठी संस्कृती लोकांना आपलं तात्पर्य कळलं पाहिजे या मराठी संस्कृती चला 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 हा पागल करते तुझे मोर निशिचा गुलाबी साडी दिसते मी भारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा अरे तुमच्या टाळ्या करा म्हणजे जरा जोरदार टाळ्या तुम्ही मध्ये संपला सर दुसऱ्यासाठी पण टाळ्या सुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहील येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा त्या ठिकाणी बसलेल्या काही महिला आहेत किती मी क्यूट किती किती चला 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 एक एक करूया
जर कोणी नावं द्यायची राहिली असतील तर त्यांनी या ठिकाणी नावं द्यायची सचिन मोरे यांच्याकडे. खूप छान. खूप अतिशय सुंदर. खूपच छान. चला 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 पुढे या. लाड अरे झालेलं नाही असे या साईडला या ना म्हणजे तुला जरा जागा होईल. हा रस्ता द्या, येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्ता द्या. ज्या कोणी महिला आहे पुढे येऊ का काही हरकत नाही. ही आपली मातृभूमी आहे. वा वा ताई वा. खूपच छान खूपच छान. खूपच छान. चला पुढे. सांभाळून करा, सांभाळून करा. आणि नाही ले वा या आपल्या परत ताई. खूप छान. अरे वा, 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 वा. टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या टाळ्या. चला या पुढे. चला बोलायला सगळं मैदान झालं का सगळं सगळ्याचं झालंय का नाटक करून सगळ्याचं झालंय ना झाले का? तळ्या मळे मळे तळ्या मळे तळ्या तळ्या मळे तळ्या मळे मळे काही दिसत नाहीये. चला किती महिला झाल्या या द्या. आल्या अडचणी जी हा 1 2 3 4 5 6 7 8 पुन्हा रिपीट करायचे का? 8 महिलांच्या. हा सुहासिनी परब. ओके बाई बाई अर्चना बाई, सोनाली पवार, मोनिका कांबळे, नमिता ढवळे, या कदम. जो कोणी चुकले तो बा. ठीक आहे. इडली सांबार चटणी डोसा इडली सांबार चटणी डोसा इडली सांबार चटणी डोसा इडली सांबार चटणी. ठीक आहे. आता आपण स्पर्धेला सुरुवात करतो. थोडीशी जागा घ्या. थोडीशी जागा घ्या. कुंडली वंदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर माऊली. वाह छान. ही आहे आपली मराठी संस्कृती. बघा लागलो आज
मराठी संस्कृती टिकली आहे ती आपल्याकडे आणि ही शेवटपर्यंत राहो. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुंडलिक वरदे भगवान की हळूहळू चाला मुखाने विठ्ठल बोला ताई हळूहळू चाला मुखाने विठ्ठल बोला. किती आनंद वाटतो हा महिना विठ्ठल बरसला. बघा आपल्या सक्षम कार्यक्रमात विठ्ठल बरसलाय तर लोकांनी विचार केला पाहिजे ही मराठी संस्कृती किती अपरंपार आहे. पुंडलिक वरदे भगवान की साईनाथ महाराज की. तिथे खरोखर आज बाबांच्या कृपेने आज असं भव्य असे चांगले असे वातावरण आपण निर्माण केलेलं आहे. आमच्या साईसाई कमिटीच्या वतीने आम्ही एक फुल फुलाची पाकळी देऊ आपला जे सन्मान करतो तो आपण सन्मान घ्यायचा आहे. आपल्यापैकी कोण कोण स्टेजवर येत असेल त्याने यावं. या माऊली या हल हल काही काही गैर नव्हतं. स्पर्धेला सुरुवात करूया. हा याच्यातून 4 किंवा 3 महिला या बाद होणार आहे आणि उरलेल्या 5 जणी किंवा डोसा चटणी होती चटणी सांबार केला. हा ट्रायल होता. घाबरू नका तुम्ही. बाद नाही झाला. हा ट्रायल होता. चटणी अशी नाही. चटणी अशी आहे. हे सांबार आहे. हा लक्षात ठेवा. हे ट्रायल होतं. तर डोसा सांबार चटणी डोसा इडली चटणी सांबार. हे भारी आहे. बाई पण भारी म्हणतात ते हे असं. हे भारी आहे. इडली डोसा चटणी इडली सांबार. तुम्ही लक्ष ठेवा. परीक्षा कोण कोण चुकता येते. हॅलो विनो हा लक्ष ठेवा जरा. तर इडली सांबार हा तुम्ही बाहेर व्हा. चटणी हा बघा ते रेडी नव्हत्या. हा तुम्ही बाहेर या. तर इडली चटणी सोनाली बात झाली. 1 2 3 4 5 अजून एक. हा इथे बघा यांच्याकडे बघितलात ना तर चुकणार तुम्ही. त्या तुम्हाला चुकवायसाठीच बसलेल्या तिथे.
आणि याच्याकडे तर मुलीच बघू नका. हा मुद्दाम तुम्हाला चटणी बोलला ना, ते असं करणार. तुम्ही त्याच्याकडे बघून करणार, त्याच्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे. रेडी? होय काय? जाऊ द्या आता, त्याचं मी बघितलं नव्हतं. परीक्षकांना सांगतोय आता, तुम्ही इथे थर्ड अंपायर बसलेले आहात. पण ठीक आहे. विनू, सचिनला सांग जरा लक्ष ठेवायला. हा हा, रेडी? चल चल चल. सांबार, इडली, डोसा, सांबार, चटणी, मला वाटत होतं हा ऍक्टिंग करतो म्हणजे चुकवणार. तर अशा प्रकारे मी ते तोंडात पान ठेवू. तर हरकत नाही, अशी मजा असते. पण ही चोपाट आणि सागाचा बाकडा, काय चांदी चोपाट आणि सागाचा बाकडा, माझ्या नावाचं नाव घेते त्यांच्या ढुंगांना आकडा. तर हरकत सुरू असं जो आहे तो आहे 4. किती जास्त झाली? तिसरं पण गोंधळ झालेलं आहे. तिसरं पण गोंधळ झालेलं आहे. काही हरकत नाही. पुढे आता 13 बाई चिमण्या भारी चिवचिव. 13 एक गेली, 12 राहिल्या. आता 12 बघूया काय करता येते. तर आता आपल्यासाठी तर या ठिकाणी हा साठी कशा अर्थाने आहे तयारीतच आहे. हा, तर आपल्यासाठी जो अंक आहे तो आहे 5. इथे गोंधळ झालेला आहे. आता तुम्ही विचार करा. एक भाग झालेला आहे. काही तुमच्या मनाला एकाच भाग झालेला आहे. पुढचा जो अंक आहे, पुढचा जो आकडा आहे, पुढील जो नंबर आहे, तर तो नंबर या ठिकाणी जो देत आहे. आता मी नंबर सांगणार नाही, तुम्ही म्हणाल हा चिटिंग करतो. मी बाहेरच्याला नंबर सांगायला सांगतो. बरोबर. 2. चला 3 मध्ये गडबड झाली.
इकडे पुढे ठेवा, म्हणजे व्यवस्थित आहे. प्रयत्न करा, प्रयत्नाशिवाय काही नाहीये. हो, पाठीमागे इकडे जाय. जोरदार टाळ्या. पहिला तुम्ही केलंय म्हणजे तुम्ही विजेता ठरल्या. आपलं नाव पण इथे तर तीन दिवस आहे. मगाशी स्पर्धा आपल्या दोघांमध्ये होती. बहुत नाही हरकत नाही, पण हा गेम दोघांमध्येच खेळणार आहे. कारण आपल्याकडे दोनच टोके, दोनच टोके, दोनच झाले. पण तुमच्या तिघींपैकी तिघींना एक प्रश्न विचारला ऑडियन्स अच्छा ऑडियन्स मधून एक पाहिजे. ओके ओके. मग आता ह्या दोघींपैकी तिघींपैकी दोघींना मिळवतो अजून एक घ्या. प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जो कोणी देईल त्याला या मंचावरती यायचं. ठीक आहे. आणि जर का तो प्रश्नाचं उत्तर देणारा स्पर्धक झालेला असेल ऑलरेडी आधी तर चालेल. तो पुनश्च येऊ शकतो. जरी तो तर हात वरती करतील तुम्हाला माईक दे मग प्रश्नाचा आन्सर होईल. सोपा विचारायची कठीण विचार की माझ्या अंगात प्रश्न विचारता काय विचारू मला कळत नाही. त्या कोपऱ्यात नव्हते शूटिंग ते ज्यांना कोणाला उत्तर द्यायचं ते हात वर करा. कोपऱ्यात इथे अडकले. किती वाजता पाहिजे हा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न नाही, प्रश्न पुढे आहे. फक्त करा मी बघायचं तुम्ही अभ्यास किती केलेला आहे म्हणून विचारतो. कालचा तो पिक्चर दाखवणं असं तसं नव्हतं. तो खास अशासाठी दाखवला गेला की आपला जो इतिहास आहे तो आपल्या सर्वांना म्हणजे अगदी लपवून ठेवलेला जो इतिहास आहे तो आपल्या सर्वांना माहिती व्हायला पाहिजे. हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून तो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आपल्या सर्वांना मोठ्या सकट लहानांपर्यंत सर्वांना दाखवायला त्याचं उद्दिष्ट एकच होतं की छावा हा सर्वांना कळायला हवा. कारण त्यांचं जे बलिदान आहे त्यांनी दिलेलं ते कालच्या दिवशी म्हणजे कालच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांचं बलिदान आपण कधीच कोणी विसरायला नको आहे. म्हणूनच म्हणतोय की मला या ठिकाणी एक प्रश्न विचारतो मी आहे काय ते आणलंय. आता मला ते माझा अभ्यास करावा लागेल. जरा एक मिनिट पकडा. हे आहे ऑडियन्स. अरे एवढ्या खाली नाही आवडत. प्रश्न आहे. प्रश्न आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म किती तारखेला आणि कोणत्या साली झाला? तू येणार आहेस भागायला? फक्त महिला फार चित्रपट दाखवला तो उगाच नाही दाखवला. आज स्पर्धा घेणार होतो त्याच्यासाठी दाखवला. येते का? ठीक आहे, हरकत नाही. दुसरा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतला. छत्रपती संभाजी महाराज फक्त शूरवीर योद्धाच नव्हते तर ते फार उत्तम कवी सुद्धा होते, संस्कृत पंडित होते. तर त्यांनी
संस्कृत मध्ये लिहिलेला एक अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव तुम्ही कोणी सांगू शकता का? हात वर करा. ज्याला कोणाला माहिती असेल ते हात वर करू. अरे बाबांनो, हीच शोकांतिका आहे, हीच शोकांतिका आहे. आपल्याच महाराष्ट्रात राहून आपल्याच महाराजांबद्दल आपल्याला माहिती नाही. खरंच ही अतिशय शोकांतिका आहे. खरंच अतिशय शोकांतिका. अतिशय सोपा प्रश्न विचारते संभाजी महाराजांच्या बद्दलच. छत्रपती संभाजी महाराज यांनी किती दिवस त्या असह्य अशा औरंगजेबाने केलेल्या ज्या वेदना होत्या त्या किती दिवस त्यांनी सहन केल्या. तुम्ही जिंकलात मगाशी. तुम्ही या देसाई आधी पण आभार केला होता. त्याने आधी आभार केला होता. काही आपण कसं मागे मागे काही प्लीज हा हे पुढे होते आणि राजू नका राजूने काही अधिकार नाहीये. इथे लोकांना दाखवा की तुम्हाला किती येतं आणि तुम्ही काय करू शकता. या बोला राजू नका. अरे राजू या बिंदास या. घाबरलं कसं होतं या अगं जा ना. एवढा वेळ होता जायचं माहिती आहे पूर्णपणे ऐकलं. 40 दिवस अतिशय अगदी योग्य उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि तुम्ही आता खेळू शकता आमच्यासोबत. खेळू शकता या खेळू शकतात ना. हिम्मत धरा. ठीक आहे. थांबू नका. तीन आल्या 2 भारती गाडी सावंत आणि सकाळी आली. संपली वेळ. होईल होईल. वाकडी मिरची पण जाते. जाणार बघ please. वाटाला ना. मिरची ठेवा. मिरची न्यायची नाही. मिरची आम्हाला हवी आहे. बघितलं गेली की नाही. तर या खेळामध्ये आता ज्या विजेत्या ठरल्या होत्या त्यामध्ये भारती घाडी, सावंत वहिनी आणि भोई वहिनी या तिघा कांबळे आणि ऋतीच्या लाड. पाच जण येतात. सगळ्या पुन्हा एकदा तर बाकीचे सगळे साहेब मला झाड दिसते, मला डोकं दिसते. फक्त अर्जुनाने सांगितलं होतं की मला आता पक्षाचा डोळा दिसतोय. तसं जर आता ह्यांना विचारलं ना तुम्हाला काय दिसतंय तर कोणच दिसत नाही सांगणार. मला फक्त ती बातमी दिसते असं सांगणार. हरकत नाही. आणि आतापासूनच निशाणा धरायचा नाही. निशाणा मला जमला ना. गाणं सुरू झाल्याच्या नंतरच आपल्याला निशाणा धरायचा आहे आणि बाटलीमध्ये ती मिरची ओवायची आहे. ठीक आहे. चला थांबा 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 थांबा. म्युझिक सुरू नाही झालं. पहिला रेडी म्युझिशियन थांब ना, गाणं शोधतोय ना आपण. हा. गाण्याची तयारी कर. चला सुरुवात करायची. म्युझिक टाळ्या. हात मागे हात मागे हात मागे हात मागे हात मागे. दुसरे हात मागे असले पाहिजे. मागे हात मागे. थांबा 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 थांबा. परत वारी येऊ द्या. अजून चालू नाही झालं. हा. गाणं वाजल्यानंतर शिवाय रेडी.
म्युझिक वाजवायचं. म्युझिक. तुला दिसला वा इशारा तुला दिसला झिरमिर झिरमिर आसमाना झिरमिर इशारा तुला दिसला इशारा अतिशय सुंदर. काही हरकत नाही. रोहिणी आहे, दोन ज्या आपल्या ताई आहेत त्या विनर असणार आहेत आणि त्या दोघी जणी 6 तारखेच्या फायनलमध्ये जाणार आहेत. 6 जणींपैकी दोघी जणी जिंकणार आहेत, 4 जणी बाद होणार आहेत आताच्या राऊंड मधून. एवढं लक्षात घ्या. आणि उगा बोलायचं आहे. अतिशय मजेदार खेळ आहे. हे असे टाकून अतिशय मजेदार खेळ आहे, अतिशय मजेदार खेळ आहे. आणि हा खेळ खेळताना खूप मजा येणार आहे यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. काय आहे की फक्त तो फुगा म्हणजे काय इमॅजिन केलं पाहिजे आपण. कोण माझ्या नजरेसमोर असा त्याला नजरेसमोर आणायचं आहे आणि त्या असा दांड्याने झोडायचं आहे. कोणाला तुम्ही नजरेसमोर नाही तर तुमचा प्रश्न. बरोबर. तर कारण काय माहिती का, एकदा भांडण झालं. माझ्या मित्राने मला विचारलं, अरे बाबा तुमचं भांडण मिटलं का? तर मी त्याला म्हटलं, अरे बाबा हो मिटलं. शेवटी काय तिने गुडघे टेकले. मी म्हटलं अय्या अरे बापरे गुडघे टेकले बायको नाही. बोलतो हो गुडघे टेकले. अशी खाली बसली आणि म्हणाली पलका खाली लपलात ना ते बाहेर येते म्हणायचंय तुम्हाला. तर तसं काहीतरी डोळ्यासमोर आणा आणि तो दांडा हातात घ्यायचा आणि तुमच्या डोळ्याला हा किती किती तर तर तुमच्यापैकी ना तिघींना मी विनंती करतोय की थोड्या वेळासाठी खाली नावा तुम्ही तिघी. कारण आपल्याला स्टेज कमी पडेल म्हणून म्हणतोय तिघींमध्ये नको नको साईडला नको डोक्या पडतो खाली होते. तर आता या ठिकाणी हे काही फुगे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि या फुग्यांच्या सोबतच ते त्या फुग्यांच्या सोबत तुम्हाला प्रत्येकीला हा एक मास्क दिला जाणार आहे. तुम्हाला काय आवडतं? डोरेमॉन आवडतो? मग तुम्हाला दिला जावं आणि हा डोरेमॉन जो आहे तो तुम्ही असा उलटा डोळे जे आहेत ते खाली असतील आणि असा उलटा तुम्ही आपल्या चेहऱ्यावरती लावणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर मोगली आणि छोटा घेऊ आपल्याकडे काय छोटा पॅन छोटा भीम डोरेमॉन आणि मोगली हे 3 कॅरेक्टर आपल्याकडे आहेत आणि हा एक एक मास्क तुम्ही लावायचा आहे. तुम्हाला आम्ही मोगली देते हो हा तुम्हाला डोरेमॉन आहे. जरा हे सचिन हा तुम्ही घ्या छोटा हा 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 आधी सांगायचे हा असा ठेवा असा ठेवा तसा लावून ठेवा तसा लावून ठेवा
चष्मा काढा चष्मा काही झोप अरे बाबा असं नाही उलटा झाला उलटा काढतो डोरेमॉन उलटा काढला उलटा उलटा स्वरा डान्सर जिथे कुठे असेल तिथे भेटावं डान्सरची जेवढी मुलं आहेत ती सगळ्या जोडी आहेत सगळ्यांनी हात घालतात थोड्या वेळात डान्स घेऊ आपण बाकी आहे बैठायचा डान्सर सगळे रेडी तर ही काठी हा या काठीचा उपयोग कसा घेऊ दे थांबायच्या नंतर तुम्हाला थोडं थांबायचे आहे असं प्रत्येकाच्या मनात आहे हातात काठी आहे आता मी म्युझिक म्हटल्याच्या नंतर तुम्ही सुरुवात करायची आणि म्युझिक थांबलं तुम्ही पण थांबायचे म्युझिकच्या दरम्यान जो कोणी जास्तीत जास्त ठोकर करेल ती स्पर्धा विजयी तर म्युझिक म्युझिक सगळे परवानगी डान्स सगळ्या कोणाच्या हातात
छान असा डान्स केलाय जोरदार टाळ्या. जागा परत माफ करा माझ्यासाठी वा वा पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी गेलं साली गेली आणि आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज
आणि यानंतर आपल्या समोर जे नृत्य घेऊन येत आहेत त्यांचं प्रांजल परब आपल्या समोर येत आणि ही या ठिकाणी कुठला तरी मामला एक निपटून आलेली आहे. तो कोणत्या प्रकारचा आहे ते बघूया. कुठला मामला आहे? चोरीचा मामला. आता बोलला चोरीचा मामला. चोरीचा मामला आपण ऐकूया. चला सुरुवात. बट्टी गोरी है. बट्टी गोरी है. बरोबर. काली बिंदी गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहे धनश्री घाडीस.
पैंजण चांदीचा कमरबंद खाण्यानं बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढऱ्या आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी हले 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 ती माझ्या पाठीशी बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी समोर आले की काही सुचत नाही वाय धडक धडक धडकन जोरात धडके वाय तुम्हीच माझे आहो होणार का बोलू बोलू वाटते पण पोरगी विषय नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आलीची बारी बारी सरासे झालं प्यारीची जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला माय तू शाय 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 मी सोरी वाय 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 गरी गरी जुलत असते आहो तुम्ही चिवलत काय आहो तुम्ही चिवलत काय सगळं चिवलत काय जेव्हा ती लावते गंध आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बनवते मला ती बंद एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जप पोरगी संस्कृती जप आणि हिला माझ्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक भंडारा लावलेला आहे आणि लल्लाटाला भंडारा लावण्याच्या नंतर आपण गाणं करतो ते सांगायची आवश्यकता नाही. लल्लाटी भंडारा आपल्यासमोर सादर करते आहे प्राची म्युझिक प्राची स्टार्ट. खरंच या ठिकाणी अतिशय सुंदर आणि मोहक रूप या दोघांचेही दिसत आहे. तर अजिबात वेळ न दवडता शौर्य आणि अंतरा आपल्यासमोर एक सुंदर असं राधाकृष्णाचं नमन सादर करतात. एकदा जोरदार टाळ्या.
किती वेळा? वाह. टाळ्या वाजवा. शौर्या आणि अंतरा या दोघांनी सुद्धा ऐकलं ना तर आपल्याला श्रीकृष्णाची खरी बायको राधा नाही, पण तरी सुद्धा कृष्णासोबत नेहमीच राधेचं नाव आधी घेतलं जातं. कधी म्हणलं की राधे कृष्ण, राधे कृष्ण. आता तुम्ही जर तर खुशी मध्ये अशी
है, अब हर एक दिन मनोज को त्योहार है, अब ये ही लाज दे तेरी लाज हम लगे तेरी बीच में रात के अंदर हमारे हमारे गाण्याला सुरुवात करा प्रेक्षक चला सादर करतायत एक जर जरूर करत आहे शुभ्रा आणि आर्या दोघींचं
स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली.
नाव काय घेऊ? विचार करा. लावण्या. लावण्या का? अतिशय अभिमान वाटतो की आम्ही स्वतः अनेक वर्ष लहानपणापासून अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो आणि आमच्यापैकी कुठलीतरी कला आमच्या नातवंडामध्ये येते याचा खरंच मला सुद्धा खूप अभिमान वाटतोय. माझीच नात आहे जी जर एकदा जवळजवळ टाळ्या आणि माझ्याकडून सुद्धा सुट्टे कशी संपलेले जीपे नंबर तुझा मला नंतर पाठव. हा तुझा आहे पप्पांचा नंबर आहे मी जीपे तुला करणार आहे. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे हे तुझे पैसे सकाळी भेटवा. तर त्यानंतर आपल्या समोर येत आहे मनस्वी उतेकर आणि त्यांच्यासोबत आहे बंगाल आणि मनस्वी उतेकर या दोघी जण या ठिकाणी
दागिनी वेगळीच पगडी म्हातारे वरणी मारा सर आखी वरण तो न जाते काही ते काही छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद खनखनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी उभी राहील तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती सरासे जरा करायची आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी मुझे मेरी बंदी लगा दी बिंदी दिल क्या परी क्या पसरा पहले जो कुर्ती काली काली चांदी शर्माए शर्मिला वाई तू शाय 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 नी सोनी वाय 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 गंगली जोरत असते आओ तुम्ही जेवलं काय तुम्ही जेवलं काय जेवलं काय जेव्हा ती लावते गंध आणि गळ्यात सोन एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जपते एका ती पोरेवर त्याच्यातच रमते तासोबत पुरणपोळी पण जमते लाजाळू की अजूनच जमते काय ती चांगली काय ती जचत पोरगाव करून पोचते घेतात काळी बिंदी काळी कुर्ती तिखी मिरची काळी खूप भरपूर करा आणि हिला सुद्धा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे आणि निशा मोरे आपल्यासमोर आलेली आहे ओके निशा मोरे तिचा फोटो काढला याला पण सोडू चला एक से बने दो से बने चार आता निशा मोरे याच्यासाठी जोरदार टाळ्या आणि चला गाणं सुरू करूया साऊंड वाले खूप लक्ष द्यावं काय झालं माहितीये का
खूप छान. बोललेला आता बोललेला. मखमल गालो वाली मस्त ख्यालों वाली चंचल चालों वाली छुपा छुपी खेलने लगी कंचन काची कोरी नटखट नामी छोरी जबरन जोरा जोरी छुपा छुपी खेलने लगी ओ केटी को बर्फ बदन है केटी को सुर्ख लगन है मुश्किल जीना खाना रे मुश्किल यार आशिकी मुश्किल सोना गाना रे मुश्किल यार आशिकी लंपट यारी जैसी नर्तकी नारी जैसी कटखनी यारी जैसी छुपा छुपी खेलने लगी मखमल गालों वाली मस्त ख्यालों वाली चंचल चालों वाली छुपा छुपी खेलने लगी रुपेश गिरकर यांना पुरस्कार या चित्रपटाने मिळाला. खूप छान. जोरदार टाळ्या होऊ दे. चालू
ए दादा, ए दादा, कैलाश पेडणेकर हा चिमुकले म्हणून हसणार आहे. मैं निघाला पटले की आणि हा पुरस्कार तुझ्या आत्या संदीप कदम आणि तुझ्या आत्या. बच्चू पाणी काय पाणी पाहिजे. संदीप कदम आणि या चिमुकल्या मुलीची आत्या तिच्याकडून हे 100 रुपये बक्षीस. खूप मोठं टाळ्या. मेडिकला वगैरे येते.
काय होते त्याच्या आधीच्या ज्या आलेल्या आवाज वाढवायचा अरे आवाज बसला अक्षय राडी आणि सोहम नवनीत पण सोहम नवनीत पण त्यांनी 50 रुपये बक्षीस दिले आणि अक्षय राणी यांच्याकडून 200 रुपये बक्षीस काय शेवटी शेवटी तीन मुली रोहन मटकुटकर या तिघींना मोठं बक्षीस दिलेलं आहे Three, two, one. खरंच अप्रतिम असा परफॉर्मन्स या ठिकाणी झालेला आहे
आणि मुलात म्हणजे आतापर्यंत कधी असा काही वापरून किंवा ते पत्र असेल आपल्या नवऱ्याचं आलेलं आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी तुम्ही नृत्य केलेलं आहे आणि या गाण्यासाठी बाळू कवणेकर यांच्याकडून 200 बक्षीस आलेलं आहे त्यासाठी स्वीकार कर आणि मगाशीचं गाणं झालं